आणि लोक म्हणायचे मला की कॉन्फिडन्सनी बोल, तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही, फ्लुएंटली बोलणं हे तर होऊ शकत नव्हतं, कारण की मला काहीच बोलता येत नव्हतं. मी चॅनलवरती जास्त कन्सिस्टंट राही नाही, कारण की हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि गाईज, मला एक जण विचारित होतं की मी का कोंबड्यांची व्हिडिओ बनवलो सध्या आणि का म्हणजे व्लॉगिंग सोडून दिली का. तर गाईज, तसा विषय नाही आहे. विषय काय आहे माहिती आहे का, मी एक काम करतो तर मला टाईम नाही आहे व्हिडिओज बनवायला, म्हणजे दुसरे व्हिडिओज बनवायला, कुठं जायला. आणि पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे चलाय नाही, पण जर मी व्लॉग टाकालो तर व्लॉग इतके व्हायरल जाय नाहीत आणि त्यांना रीच भेटाय नाही इतकी. पण कोंबड्यांचे एक माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती मी प्रोव्हाइड करतो आहे ना, तर त्याच्यामुळे मला एंगेजमेंट भेटते आणि थोडी रीच भेटते व्हिडिओजला. तर म्हणून मी कोंबड्यांची व्हिडिओ जास्त सोडायला लागलो आजकाल. आणि आय थिंक माझं चॅनल जोपर्यंत ग्रो होत नाही, जोपर्यंत चॅनल ॲटलिस्ट 500 ते 700 सबस्क्रायबर होत नाहीत, तोपर्यंत मला असंच करायला लागेल. आणि मला थोडं एका गोष्टीवर काम करतो आहे मी, म्हणजे माझा कोंबड्यांचा बिझनेस आहे, तर त्याच्यावर पण मी कामच करतो एक प्रकारे. आणि पुन्हा दुसरं काम करतो आहे, आणि त्यातली त्यात माझी जी एक्झाम आहे ती एक्झाम पण जवळ आलेली, आणि मला एक्झामवर पण फोकस करायचं. तर मला बाहेर जाणं मी अफोर्ड करू शकणार नाही. तरी पण बघतो आहे मी, तरी 15 दिवसाला एक बाहेरचा व्लॉग येतच जाईन बीडचा. तर मला एक सिरीज पण सुरू करायची गाईज, पण ती सिरीज सुरू करणं व्हाय नाही मला पार्टनर भेटा नाही सिरीजसाठी. तर सिरीज असणार आहे ती म्हणजे प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथली एक मला डॉक्युमेंटरी बनवायची. म्हणजे मी राहतो आहे बीड डिस्ट्रिक्टमध्ये, तर बीड डिस्ट्रिक्टमध्ये माझ्याजवळ जितके गाव आहेत, जसं की कोलरवाडी, इमामपूर, समनापूर, इकडं मांजरसुंबा, कपिलधार, असे जे गाव आहेत तिथं मला जायचे आणि त्यांचे डेडिकेटेड डॉक्युमेंटरी बनवायची त्यांच्यावर. पण ते एक मला टाईम भेटा नाही त्यासाठी. तोपर्यंत एक्झाम क्लिअर होत नाही तोपर्यंत तर मी असंच चालू ठेवणार आहे. पण जेव्हा माझे पूर्ण सेटल होईन, बिझनेसमधून चांगली इन्कम सुरू होईन, किंवा माझ्या जॉबमध्ये सिलेक्शन होईन, काय होईन, तोपर्यंत मी असं सुरू ठेवणार आहे. आणि एकदा जर सिलेक्शन झालं किंवा बिझनेस चांगला ग्रो झाला, तर मग नंतर आपल्याला एक डेडिकेटेड कोणत्या तरी रिचला धरून चालायचं आहे. कारण की असं जर मी इकडले तिकडले व्लॉग बनवत राहिलो, कधी इन्फॉर्मेटिव्ह, कधी व्लॉगचे, तर कधी म्हणजे कसे पण कोंबड्यांचे असे व्हिडिओ बनवत राहिलो, तर माझं चॅनल डिस्टर्ब होईल आणि यूट्यूबला समजणार नाही की मला कोणकडे पुश करायचं आहे. तर माझ्या चॅनलची ग्रोथ होणार नाही जास्त. आय थिंक माझी जास्तीत जास्त 2 ते 3K ग्रोथ होईन कोंबड्यांनी, अशाने तशाने. पण मला जर रिअल ग्रोथ पाहिजे असली तर मला एक निच धरून चालायला लागेल. पण हे करीत करीत मला ना वाटते मी काही ना काही नवीन शिकायला लागलो आहे. तर मी एडिटिंगचं खूप जास्त शिकायला लागलो आहे. अशात की फ्रेमिंग शिकायलो आहे, पुन्हा बॅकग्राऊंड कसं चेंज करायचं, बॅकग्राऊंड कसं म्हणजे खूप जास्त सिनेमॅटिक व्हिडिओजला कसं बनवायचं, सिनेमॅटिक शॉट कसे घ्यायचे, हे मला 8 महिन्यानंतर यायला लागले. पहिले मला काहीच येत नव्हतं. जेव्हा मी चॅनल सुरू केलं का, तेव्हा मला म्हणजे हे सुद्धा माहीत नव्हतं की मोबाईलचा कॅमेरा कसा पकडायचा. मी कोणत्या तरी यूट्यूबवर बघितलं होतं की असं कॅमेरा पकडायचा, आणि मला मोबाईल फ्लिपसुद्धा करता येत नव्हता. खूप जास्त परेशानी होत होती. आणि असं फ्लुएंटनी बोलणं हे तर होऊ शकत नव्हतं, कारण की मला काहीच बोलता येत नव्हतं. माझे मित्र म्हणायचे मला, हे काय बोलतोस तू, काय तुला बोलता येतं का, तू अडकतोस. आणि आता मी थोडंसुद्धा अडकत नाही, थोडंसुद्धा. मी इतकं फ्रेंडली झालो आहे कॅमेरासमोर की तुम्हाला सांगू शकता नाही. जरी माझ्यासमोर असे खूप जण असले तरी मी कॅमेरा हातात धरून बोलू शकतो, व्लॉग बनवू शकतो, त्यांना डिस्क्राईब करू शकतो, त्यांच्याबद्दल काही सांगू शकतो. तसं बघा तुम्ही किती मोठा डिफरन्स झाला आहे माझ्यामध्ये. म्हणजे मला पहिलं काहीच येत नव्हतं. मी जर विचार केला ना तर यार हे 10x झाले, 10x म्हणजे 10 पटीने ग्रोथ झाली ही अशा स्किल्समध्ये किंवा कशामध्ये. आता मला माहिती आहे कोणचा शॉट कुठून घ्यायचा, थोडा काय. मला वाटतं आहे कमीत कमी माझ्याकडे 30% ते 40% तरी ज्ञान आलं असेल त्या गोष्टींचं. आणि अशाच गोष्टी आपण शिकत असतो, म्हणून मी खूप जास्त गोष्टी ट्राय करीत असतो. आणि हे चॅनल हे आहे की मी माझी लाईफसुद्धा ह्यामध्ये डॉक्युमेंट करतो आहे. आणि लोक म्हणायचे मला की कॉन्फिडन्सनी बोल, तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, तुझ्यामध्ये ती कॉन्फिडन्स दिसत नाही आहे. पण जेव्हा तुम्ही नवीन स्टार्ट करता तेव्हा तुमच्यामध्ये काहीच कॉन्फिडन्स नसतं आहे. आणि मला पण वाटायचं यार मी का कॉन्फिडन्सनी बोलू शकत नाही, का मी फ्लुएंटली बोलू शकत नाही, का मी अडकतो आहे, का मी बोलता बोलता एक विचार करायला लागतो आहे. मला वाटायचं तसं, यार मी कधी कंटेंट क्रिएशन करू बी शकतो आहे का, हे मला विचार यायचे. पण जसं जसं मी त्यामध्ये इन्व्हॉल्व होत गेलो, जसं जसं मी रोज मोबाईल पुढं फेस करीत गेलो, कॅमेरा पुढं फेस करत गेलो एक प्रकारे, तसं तसं मी सगळं सॉर्ट होत गेलं. आपल्याला वाटतं की यार मी कॉन्फिडन्स व्हावा, पण ते होत नाही. तुम्ही बघा, तुम्ही टाईमसोबतच होत असते, असं तर होतच नाही. मी एक ह्याच्यावर व्हिडिओ पण बनवला होता की कॅमेरा पुढं कसं कॉन्फिडन्स व्हायचं. तर ते व्हिडिओ तुम्ही डेफिनेटली बघायला पाहिजे जर तुम्हाला बनायचंच असलं तर.